मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण भागातील शेती, गावाकडचं निसर्ग सौंदर्य, भात शेती म्हणजेच भात कापणीपासून तर भात झोडणीपर्यंतची सगळी माहिती घेणार आहोत. ग्रामीण भागात विशेषतः जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाच्या पाण्यावर घेतली जाणारी भात शेती शेतकरी आवडीने करत असतात. जून महिन्याच्या सुरुवातीला भाताचं रोप टाकलं जातं आणि जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला त्या रोपाची लावणी केली जाते. आणि एकदा का भात लावणी झाल्यानंतर जवळजवळ ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला ती भातं अशी सोन्यासारखी पिवळी धम्मक होतात. आणि एकदा सोन्यासारखी पिवळी धम्मक झालेली भातं कधी एकदा भात कापणी करून आपल्या पदरात आपण भाताचं पीक पाडून घेतो, अशी शेतकऱ्याला उत्सुकता लागलेली असते. सर्वात जास्त मेहनतीचं पीक म्हणजे भात शेती. शेतकरी दरवर्षी भात शेती करून दमलेला असतो. मग तो जर कुठंतरी जलाशयाची सोय असेल, पाण्याची सोय असेल, तर यावर्षी भात शेती न करता आपण ऊसाचं पीक लावू असा विचार पण करत असतो. परंतु ज्यांनी ज्यांनी भात शेती केलेली आहे त्यांचं पीक एकदा कापणीला आलं, शेतकरी मोठ्या आनंदानं उत्साहानं भात कापायला सुरुवात करतो. एक एक भाताचा चूड अगदी हळुवारपणे तुरमीतला भाताच्या तुरमीतला दाणा खाली शेतात पडणार नाही याची काळजी घेऊन भात कापणीला सुरुवात करतो. भात कापत असताना भात कापल्यानंतर एक एक चूड आळाशीच्या रूपामध्ये शेतामध्ये टाकला जातो. काही ठिकाणी आळाशा पातळ पसरल्या जातात, तर काही ठिकाणी थोड्या जाड पसरल्या जातात. त्याचं कारण भात साधारण ओलं असल्यामुळं ते सुकावं, वाळावं आणि पुढं ती जनावरांना वैरण म्हणून घालता यावी म्हणून आळाशांच्या स्वरूपात असं भात पसरलेला असतो. नंतर पसरलेला भात हळूहळू गोळा करून त्याच्या छोट्या छोट्या पेंढ्या बांधता येतील अशा पद्धतीने त्याच्या कवळ्या केल्या जातात. आणि मग त्या कवळ्या बांधून, त्या पेंढ्या बांधून सर्व पेंढ्या एकत्र गोळा करून त्याच्या कवळ्या आपल्या खांद्यावर घेऊन, डोक्यावर घेऊन एका ठिकाणी गोल फेर लावून पसरल्या जातात. आता ह्या कवळ्या, ह्या भाताच्या पेंढ्या गोल फेर लावून का पसरल्या जातात? तर मध्यभागी जी काही गोलाकार जागा आहे, त्या गोलाकार जागेत भात आपल्याला झोडता यावं म्हणून त्या गोलाकार फेर स्वरूपात ठेवलेल्या असतात. हे जे काही शेतकऱ्याचं शेतामध्ये पिवळं धम्मक पीक दिसतंय, तोच शेतकऱ्याचा आनंद दिसतो आहे. शेतकऱ्याचं मेहनतीचं फळ दिसत आहे. शेतकऱ्याची भात शेती जवळजवळ 5 महिन्यांचा प्रवास म्हणायला हरकत नाही. जून महिन्यापासून तर जवळजवळ ऑक्टोबर महिन्यापर्यंत ह्या भात शेतीत कामं चालू असतात. भाताचं रोप टाकण्यापासून तर भात झोडणीपर्यंत आणि दाणे तयार होऊन गिरणीत नेऊन त्या भाताचे तांदूळ तयार होईपर्यंत 5 ते 6 महिने शेतकऱ्याला काम पुरतं. या ज्या शेतामध्ये तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, त्या व्हिडिओमध्ये शेतकरी भाताच्या पेंढ्या एकत्र गोळा करून सर्व पेंढ्या एका ठिकाणी वाहून नेताना दिसत आहे. शेतकरी भाताचं पीक तयार झाल्यानंतर ज्या प्रकारचं भात आहे, भाताच्या बऱ्याचशा जाती आहेत, त्या प्रकारे काही तांदूळ विकून आपला उदरनिर्वाह वर्षभर करत असतात आणि काही तांदूळ आपल्याला वर्षभर पुरेल असा घरी ठेवला जातो. लहान मुलेसुद्धा आवडीने आजी बाबाच्या हाताखाली काम करताना दिसत आहेत. आई वडील 60 ते 65 वर्ष वयापर्यंत आहे त्याच जिद्दीने, आहे त्याच प्रेरणेने शेतामध्ये काम करताना दिसत आहेत. वर्षभर शेतामध्ये राबणारे आईवडील, मुलं बाळं नातवंड नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं बाहेरगावी किंवा शहरामध्ये असतात. निदान सुट्टीत तरी ते येऊन आम्हाला मदत करतील या आशेवर ते राहत असतात. आणि सुट्टीत ते आल्यानंतर त्यांच्या अंगात हत्तीचं बळ संचारतं.
शेतकऱ्याचा शेतीबरोबर महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे पशुपालन दुग्ध व्यवसाय. शेतकरी शेती करत असताना शेतातली कामं करता करता आपल्या पाळलेल्या जनावरांकडे सुद्धा दुर्लक्ष होऊ देत नाही. आजूबाजूला असलेल्या हिरव्यागार गवतामध्ये जनावरांना बांधलं जातं आणि जनावरं त्या ठिकाणी गोल-गोल, गोल-गोल फिरत-फिरत चरत असतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल अतिशय सुंदर असं निसर्ग सौंदर्य शेतांच्या, वावरांच्या आजूबाजूला असतं. सध्याचा जो काही व्हिडिओ आहे तो पिंपळगाव जोगा धरण जलाशयाच्या परिसरातील आहे. माळशेज घाट परिसरातील आहे. सह्याद्रीची उंच-उंच पर्वतरांग या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर हरिश्चंद्र डोंगररांगसुद्धा या ठिकाणी दिसत आहे. शेतकऱ्याला कामातून सुटकाच नसते आजूबाजूला निसर्ग सौंदर्य निहाळण्याची, कारण तो त्या निसर्गाच्या सहवासातच वर्षानुवर्ष राहिलेला असतो. परंतु आपल्या पुणा, मुंबईसारख्या शहरातून किंवा इतर शहरांतून, महाराष्ट्रातून, देशभरातून बरेचसे पर्यटक या ठिकाणी हे निसर्ग सौंदर्य अनुभवायला येत असतात. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल भाताची जोडणी कशा प्रकारे चालू आहे. ह्या ज्या काही पेंड्या बांधलेल्या आहेत, एक एक पेंडी घ्यायची, तिला उलटी-पालटी करून 3-3 ठोके मारायचे आणि त्या पेंडीला एकही भाताचा दाणा राहणार नाही, अशा पद्धतीने त्या पेंडीचे सगळं भात, सगळे दाणे पेंडीच्या वेगळे करायचे आणि ते दाणे खाली तुम्हाला गोळा होताना दिसत असतील. आता काही ठिकाणी खाटा घेतल्या जातात लोखंडी, काही ठिकाणी ड्रम लावले जातात, काही ठिकाणी एखादं मोठं लाकडाचा ओंडका ठेवला जातो, काही ठिकाणी मोठा दगड ठेवला जातो. त्याच्यावर त्या पेंड्या आपटल्या जातात, जेणेकरून त्या पेंडीपासून भाताचे दाणे वेगळे व्हावेत. जवळ-जवळ जून महिन्यापासून ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत 5 ते 5.5 महिने हा प्रवास चालू असतो. यातील जे भात वर्षभर आपल्याला पुरेल ते भाताचे तांदूळ बनवायचे. वर्षभर आपल्याला आपल्या मुलाबाळांना पुरेल एवढे घरी ठेवायचे. उरलेले बाजारात विकायचे. विकल्यानंतर त्याच्यावर आपलं कुटुंब वर्षभर चालवायचं. असं शेतकऱ्याचं शेड्यूल असतं. जंगलाच्या अगदी जवळ असलेली भातशेती करता करता शेतकऱ्याला खूप समस्यांना सामोरं जावं लागतं. जंगलातील वनगाया असतील, रानडुकरं असतील, ससे असतील, हे खूप त्रास देत असतात. त्याच्यामुळं त्याचं राखण करणं हे खूप महत्त्वाचं शेतकऱ्याला असतं. एकदा का सूर्य मावळतीला गेला की शेतकरी राजा घरी निघतो. घरी जाऊन कधी एकदा गरम पाण्यानं मस्तपैकी हातपाय स्वच्छ धुईल आणि कधी एकदा गरम-गरम चहाचा घोट मी पिईल. अशा भावनेनं शेतकरी किती थकलेला असला तरी पुन्हा एकदा घरी जाऊन कधी आपली पाठ ही भुईवर आपण टाकू, अशा अपेक्षेनं घरी जात असतो. अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भात शेतीबद्दल माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.